ते आपल्या म्हणलेला की पद्मनाभ स्वामी टेम्पल कव्हर करा आणि ते कव्हर करण्यासाठी आपण कन्याकुमारीच्या रेल्वे स्टेशनवर आहे. त्याची जी मूर्ती आहे विष्णुदेवांची तर ती शेषनागावर झोपलेल्या अवस्थेत आहे. ब्रेक मारल्यावर ड्रायव्हरला हाय करायला जाऊ नकोस, कारण इथले सगळे ड्रायव्हर कोण असतात? प्रथम रजनीकांत. बुकिंग झालेलं आहे मित्रांनो, रेकॉर्ड तुटलेला नाही तात्काळचा. ह्या गाडी स्वागत आहे तुमचं द फॅमिली टूरच्या आपल्या रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी टूरच्या आजच्या 7व्या दिवसामध्ये. मित्रांनो 7वा दिवस आहे, प्रवासाचे दिवस आपण काही मोजलेले नाहीत. बघा मी पहाटेचे वाजलेले आहेत 3:34. सकाळी 2ला उठलोय, आवरलोय. खूप जण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा लाईव्हमध्ये आपल्या म्हणलेला की पद्मनाभ स्वामी टेम्पल कव्हर करा आणि ते कव्हर करण्यासाठी आपण कन्याकुमारीच्या रेल्वे स्टेशनवर आहे. माझ्या पाठीमागे जी गाडी तुम्हाला दिसते 16650 परशुराम एक्सप्रेस, जी कन्याकुमारीहून मंगलोर सेंट्रल स्टेशनला धावते आणि धावत असताना ती कुठल्या स्टेशनवरून जाते मित्रांनो? त्रिवेंद्रम, केरळमधून जाते. आणि त्या त्रिवेंद्रमला आपण निघालेलो आहे. भेट द्यायची आपल्याला पद्मनाभ स्वामी टेम्पलला. आपल्या प्लॅनमध्ये हे अजिबात नव्हतं, खरं इथं आल्यावर समजलं की खूप जवळ आहे आणि होऊ शकते आणि ट्रेनसुद्धा आहे. तर आपण 65 रुपयाचं पर पर्सन जे सिटिंगमध्ये आपण जातो तर त्याचं तिकीट काढलेलं आहे. D1 डब्यामध्ये आपल्या सीट्स आहेत चौघांच्या. जायचं आहे पद्मनाभ स्वामींना दर्शन घ्यायचं आहे, विष्णुदेवांचं, पद्मनाभ स्वामींचं. चला सुरू करूया आपली द फॅमिली टूर. मित्रांनो ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आपल्या सीट्स कुठल्या कुठल्या आहेत? 85, 86, 87 आणि तिकडली 90 एक नंबर आहे, तो आपली सीट. थोडंसं ऑकवर्ड वाटायला आलं आहे ना प्रथम. असं कधी सिटिंगमध्ये गेलेलं नाही, म्हणजे सिटिंगमध्ये आपण जातोय खरं, अशा सीटवर बसून कधी गेलेलं नाही. मागणे आणा आणि संजना बसलेत बघा. थोडंसं कोच कशी आहे प्रथम दाखवतोय उभारून तुम्हाला. तर तुला लाजायला लागलेस काय? बसून का करायला लागले शूटिंग? जरा साईड दे मला, मी बसतो विंडो साईडला. विंडो घाण आहेत, आता पुसायला काहीच नाही आहे आपल्याकडे. नाही पुसून जरा हे केलं असतं. झोप आले. मी काय म्हणत होतो प्रथमला जनरलच्या डब्यात जाव्या आणि झोपून जाव्या, मोठ्या सीटा असतात. काही इथं जरा कलंडलं तरी चालतंय, कारण झोपचं खोबरं झालेलं आहे आपलं पूर्ण या ट्रिपमध्ये. उद्यासुद्धा लवकर उठायला लागणार आहे, कारण उद्या मेन ब्लॉग शूट करायचा आहे कन्याकुमारीचा. अराऊंड 3:45ला, 3:45ला इथनं ट्रेन हालते आणि तिथे कितीला पोचते प्रथम? 6:10 तिथं पोचते, जर बरोबर टायमात पोचली तर. म्हणजे किती एक तास 55 मिनिटाचा आपला प्रवास आहे. बघा चला किती वेळात पोचते, कारण तिथं सुद्धा स्लॉट असतात पद्मनाभ स्वामी मंदिरामध्ये दर्शनाचे. तर त्या पहिल्या स्लॉटमध्ये आपल्याला दर्शन सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर सुरू असतं. 6 ते 7चा काहीतरी एक स्लॉट असतो. त्या स्लॉटमध्ये जर दर्शन मिळालं तर बरं होईल, कारण आज आहे मकर संक्रांती. तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बघूया किती वेळ लागतो. मित्रांनो पोचलेलो आहे आपण त्रिवेंद्रम सेंट्रल स्टेशनला. साऊथ, नॉर्थ अशी वेगवेगळी स्टेशन आहेत. सेंट्रलला उतरायचं आहे आपल्याला. 6:10 झालेत. काय होतं आहे की मंदिर 6:30 ते 7 ह्या वेळेत दुसऱ्या स्लॉटमध्ये दर्शनासाठी ओपन असतं. चालत वॉकिंगमध्ये डिस्टन्स आहे, खरं आता ती वेळ कशी आपल्याला मॅच करता येते बघूया. कारण 6:30ला सुरू होणार परत आणि 7ला बंद होणार दर्शन. त्यामुळे फास्टमध्ये आम्ही निघालो आहे. आता तिथं पोचल्यानंतर दाखवतो, कारण तिथे गेलो परत आणि आपल्याला काय करायचे, कपडे बदलून लुंगी घालायची आहे फक्त. चला
मित्रांनो आलोय मंदिरापाशी. आता इथून सगळे बघा, इथं माझ्या मते आपलं सामान वगैरे ठेवायचं आहे. इकडे इथं जमा करायचं आहे आपलं सामान वगैरे. कपडे बदलायला आता इथंच बदलत आहेत सगळे. आम्ही सुद्धा इथं बदलणार आहे. पाठीमागं मंदिर दिसतंय. चला टायमिंग आपल्याला कॅप्चर करायचं, त्यामुळे आत्ता काही सांगत नाही, बाहेर आल्यावर सांगतो. आता आवरून घेऊन आधी दर्शनाला जातो. तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे. आत खूप टेन्शन आलेलं, असं का होतं कळत नाही. म्हणजे रिलॅक्स असं दर्शन होतच नाही कधी. कारण तुम्हाला माहीत आहे, कारण 10 वाजता आपल्याला रिटर्नचं तिकीट बुक करायचं होतं तात्काळमध्ये. आत आपण 6 वाजता गेलो आणि 6 वाजता गेल्यानंतर बाहेर काहीच गर्दी नव्हती. परत आणि चकवा झाला आपल्याला. आत प्रचंड गर्दी, म्हणजे पाक इथनं आपण ईस्ट गेटनं प्रथम तिकडलं दाखव, मी बोलतो पुढं जाऊन दाखी मध्ये. आपण ईस्ट गेटमधनं आत गेलो मित्रांनो. तर लाईन कुठनं लागलेलं माहिती आहे का? ईस्ट गेटपासून परत साऊथ गेट, परत वेस्ट गेटचं पाक टोक तिकडचं, म्हणजे नॉर्थ गेटचं. म्हणजे एवढी मोठी लाईन लागलेली. आणि 7 तुम्हाला माहीत आहे 6:30 ते 7चा स्लॉट होता. त्यात काय आपल्याला दर्शन मिळालं नाही. परत दर्शन नियमाप्रमाणे कितीला व्हायला पाहिजे होतं? 8:30 ते 10चा स्लॉट. तर त्यावेळेला त्यांनी काही सुरू केला नाही. 9:30ला सुरू केला. म्हणलं आता सगळं तुझ्यावर देवा, बुकिंग तर झालं पाहिजे. नाही तर मग स्लीपरचं 11ला सुरू होतं तात्काळ बुकिंग उद्याचं. खरं ते मिळेल न मिळेल माहीत नाही, त्याच्यात चान्सेस कमी असतात. खरं बरोबर त्यांनी 9:30ला सोडलं. अगदी 10च मिनटात दर्शन झालं. आणि बाहेर येऊन आता बसलोय बघा तयारीत. आपल्याला बुकिंग आता करायचं आहे रिटर्नचं. आधी बुकिंग करतो आणि मग तुम्हाला माहिती देतो. बुकिंग झालेलं आहे मित्रांनो, रेकॉर्ड तुटलेलं नाही तात्काळचं. ह्या गाडीला तसा रश नव्हता. मी ऑलरेडी चेक करून ठेवलेलं रिटर्नचं तात्काळचं तिकीट बुक करण्यासाठी. आणि झालेलं आहे, लगेच झालं, काही प्रॉब्लेम वगैरे नाही. 10 वाजून 4 मिनटं झालेत. पहिल्या 2 मिनटात आपलं झालं ना प्रथम. वेबसाईट फास्ट चालायला लागले IRCTCची. माझ्या ते OTP व्हेरीफाईड अकाउंटच फक्त बुक करू शकतात, त्यामुळे असेल. खरं बघा, म्हणजे कसा प्रपंच मांडायला लागतो बघा. असं बसलो इथं लॅपटॉप घेऊन वगैरे बसलेत. पुढं पद्मनाभ स्वामी टेम्पल आहे. आता चला बुकिंग तर झालं, त्यामुळं रिलॅक्स झालो. आता टेन्शन गेलं आहे. थोडीशी मंदिर परिसराची माहिती देतो आणि आपली पुढली टूर. आता हे आपल्या प्लॅनिंगमध्ये नव्हतं, त्यामुळे स्टडी काय नव्हता. त्यामुळं थोडीशी जितकं मी ऑब्झर्व आत्ता इथं केलं, बाकी इतकं काय इथं आपण राहणार सुद्धा नाही, स्टेसुद्धा करणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपण काही इथं कव्हर करणार नाही. बेसिक मंदिराची माहिती, दर्शनाची माहिती तुम्हाला देतो आणि मग पुढला प्रवास आपल्याला सुरू करायचा आहे. चला तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे, बुकिंगसुद्धा झालेलं आहे. आता मंदिराबद्दलची थोडक्यात माहिती घेऊया. माझ्या पाठीमागं जे दिसतंय तुम्हाला हे पद्मनाभ स्वामी मंदिर, केरळमधल्या तिरुवनंतपुरम, ज्याला त्रिवेंद्रमसुद्धा म्हणतात. तर अशा ठिकाणी वसलेलं जगातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे मित्रांनो. आजपर्यंत आपण म्हणायचो की तिरुपती बालाजीच हेच जगातील सगळ्यात श्रीमंत किंवा भारतातील असं म्हणायचं. खरं नाही, हे जगातील सगळ्यात श्रीमंत देवस्थान आहे. का देवस्थान आहे जगातील सगळ्यात श्रीमंत मित्रांनो? कारण तुम्हाला माहीत आहे, काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं मंदिराची तळघरं उघडलेली. या मंदिराच्या खाली तळघर आहेत आणि ती उघडलेली. आणि त्या तळघरांमध्ये आपण जसं पिक्चरमध्ये बघतो बघा, हॉलिवूडच्या किंवा बॉलिवूडच्या, असा खजाना गावतो, तसा लिटरली खजाना गावलेला, ज्याच्यामध्ये सोन्याचे दागिने, हिरे, जुन्या काळातील हजारो करोडची संपत्ती मित्रांनो सापडली. आणि त्यामुळे हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिर बनलेलं आहे. आणि अजूनही ह्या म्हणजे ह्या मंदिरातील एक तळघर, ज्याला वॉल्ट बी म्हणतात, इंग्लिशमध्ये थोडंसं ड्रॅमॅटिक करायचं असेल तर त्याला फॉर्बिडन चेंबर असं म्हणतात. तर या 6 तळघरांपैकी बी क्रमांकाचे तळघर अजूनही उघडलेलं नाही. त्यात असं म्हणतात की खूप सारी संपत्ती आहे, म्हणजे अमाप अशी संपत्ती त्याच्यामध्ये आहे मित्रांनो, जी अजूनसुद्धा ओपन केलेलं नाही. का ओपन केलेलं नाही? तर त्याच्यावर कुठलं ताळं वगैरे नाही, कुठलं कुलूप वगैरे नाही मित्रांनो. खरं त्याच्यावर 2 सापाच्या अशा प्रतिकृती आहेत. आणि असं म्हटलं जातं की जर का ते तळघर उघडलं तर प्रलय येईल, सृष्टीचा नाश होईल, अपशकुन काहीतरी घडेल असं म्हणतात. खरं काय म्हणजे काय असेल डोंट नो. खरं संपूर्ण जगात हा चर्चेचा विषय आहे मित्रांनो. आपण जे उभारलो आहे ते आत्ता ईस्ट गेट आहे. हा गोपुरम सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे ना, आपण बऱ्यापैकी हे बघतो. हा गोपुरम जरी द्राविडियन शैलीतला दिसत असला, द्राविडियन शैली म्हणजे आपण जे तामिळनाडूत मंदिरं वगैरे सगळी बघितलीत, तर त्या प्रकारचा जरी दिसत असला तरी हे बाजूचं स्ट्रक्चर बघा, हे केरळियन पद्धतीचं आहे. म्हणजे कौलारू घर आणि लाकडी बऱ्यापैकी आतलं सगळं सांदं वगैरे हे केरळियन पद्धतीचं आहे. आणि आतलं मंदिरसुद्धा जे आहे ते पूर्णपणे केरळियन पद्धतीचं आहे. म्हणजे कौलारू घडं, लाकडी खांब वगैरे अशा प्रकारचं आहे. खूप छान आहे. आपल्याला ते अशा प्रकारची मंदिरं बघायची सवय नसते. बऱ्यापैकी कोकणात आपल्या अशी घरं असतात बघा. हे पुढं जे दिसतंय
आणि अशा प्रकारची मंदिरं सुद्धा कोकणात आहेत. कदाचित पावसामुळं म्हणजे हे स्ट्रक्चर आपल्याला सेम वाटत असेल तिथलं आणि इथलं. मंदिराच्या बाबतीत जर बोलायचं झालं, काही नियम खूप स्ट्रिक्ट आहेत आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम जे तुम्हाला इथं आजूबाजूला दिसत असतील, की पुरुष फक्त काय करू शकतात, धोतरावर आत जाऊ शकतात. धोतर आणि वरनं उपरणं वगैरे शर्ट चालत नाही, पॅन्ट चालत नाही, धोतराच्या आत पॅन्ट चालत नाही, अंडरपॅन्ट वगैरे चालते. खरं अशा प्रकारे तुम्हाला जायचं आहे. स्त्रियांना साडी किंवा जर सलवार कमीज असेल तर सलवार कमीजवर त्यांनी धोतर नेसायचं आणि मगच आत जायचं. आता ही जी काही लोक निघालेत तर असं चालणार नाही. आम्ही सुद्धा धोतर नेसून गेलेलो मित्रांनो. धोतर घ्यावं लागतं. इथं मंदिर परिसराच्या बाहेर थोडीशी जुनी असणारी धोतर 50 रुपयाला मिळतात. मंदिराचं जे क्लॉक रूम वगैरे आहे तिथं 200 रुपयाला धोतर वगैरे मिळतं. आम्ही काल ह्याच्यामध्ये कन्याकुमारीमध्येच 100-100 रुपयाला धोतरं घेतलेली आणि ती घातलेलं. ज्ञानाला आणि संजनाला आम्ही काय केलं, ही तर 50-50 रुपयाची धोतरं घेतली. छोटी लागतात, ती फक्त बांधावी लागतात त्यांना, इथून असं बांधावं लागतं तर ते चालतं. आता लहान मुलांना असं चालतात. खरं हे सोडून जर म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल बघा जे घालतात की परकरासारखं असतं, वरनं ब्लाऊजसारखं असं पूर्ण असतं, अशा प्रकारचे ड्रेस जर असले किंवा घेरेदार ड्रेस, बरोबर ना संजना, घेरेदार ड्रेस जर लेडीजनी घातलेले घागरा टाईप असले तरी चालतात. खरं उपरणं वगैरे असावं, रिव्हिलिंग जास्त नसावं असा नियम आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा नियम जो पुढं थोडंसं प्रथम झूम करेल, जास्त पुढं जाऊन आम्ही करत नाही, ब्लॉग परत कोणतं अडवेल. दर्शन टायमिंग जे खूप स्ट्रिक्ट आहेत इथं मित्रांनो. आपल्यासारखं 24 तास इथं मंदिरं ओपन नसतात. मंदिर सुरू कधी होतं मित्रांनो, पहाटे 3:30 जे 4:45 म्हणजे 4:45 पर्यंत सुरू असतं दर्शन, ज्याला निर्मल्य दर्शन म्हणतात, जे सर्वात पवित्र मानलं जातं. त्यानंतर मंदिर बंद राहतं कधीपर्यंत, 6:30 पर्यंत. परत 6:30 ते 7 अर्धा तासच दर्शन होतं. नंतर परत बंद होतं. किती तासासाठी? 1.5 तासासाठी. नंतर 8:30 ते 10 1.5 तासासाठी परत ओपन होतं. परत आणि बंद होतं अर्ध्या तासासाठी. नंतर 10:30 ते 11:20 परत 40 मिनिटासाठी दर्शन सुरू असतं. नंतर परत बंद होतं किती मिनिटासाठी? 35 मिनिटासाठी. नंतर 11:45 ते 12 म्हणजे 15 मिनिटाचं मंदिर सुरू असतं. नंतर 12 ते 5 मंदिर पूर्णपणे बंद असतं. संध्याकाळचं जर विचाराल तर 5ला सुरू होतं, 5:15ला बंद होतं, म्हणजे 1.25 तास त्यावेळेला दर्शन सुरू असतं. नंतर परत अर्धा तास बंद होतं आणि नंतर 6:45 ते 7:20. आता हे कन्सिडर का करायचं आहे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे हे थोडंसं साईडला येऊया प्रथम. तर गर्दी आहे परिसरात. आज तर मकर संक्रांती आहे. आम्ही किती 6ला गेलेलो आत, आमचं दर्शन झालं 9:30ला. म्हणजे तो पहिला स्लॉट आमचा मिस झाला, कारण बाहेरनं जरी गर्दी दिसत नसली आत खूप मोठे क्यू आहेत. टिपिकल साऊथच्या मंदिरासारखे 4 गेट्स आहेत. त्यांना आपण पूर्वेकडच्या गेटवर आहे, पाठीमागं पश्चिमेचं आहे, त्याच्या इकडं दक्षिणेचं आहे, उत्तरेचं आहे. आत संपूर्ण लाईन आतल्या बॉर्डरला मंदिराच्या फिरलेली असते, आतनं वेगळी लाईन असते, इथनं आपल्याला जाणवत नाही. त्यामुळं जर दर्शन घ्यायचं असेल तर 1 तासभर आधी तुम्हाला यावं लागेल. चला, दुसरी महत्त्वाची सूचना मित्रांनो, तुम्ही जर सामान वगैरे घेऊन येत असाल तर ते ठेवायचं कुठं आहे? कपडे असेल काय असेल, कपडे काढणार ना तुम्ही काय लुंगीवर तिकडून येणार नाही. तर इथं क्लॉक रूम दिसतंय बघा, मंदिराच्या ईस्ट टॉवरच्या समोरच. आत येताना उजव्या हाताला तुम्हाला तिथं व्यवस्था केलेली आहे. पैसे त्यांना द्यावे लागतात, नॉमिनल आहे. म्हणजे आमच्या 2 बॅगा, एका फोनचं आम्ही काय केलं, बाकी सगळे फोन बॅगमध्येच ठेवले आणि फक्त एकच फोन त्यांना दाखवला आणि मग सगळं ते तिथे दिलं. त्याचे 40 रुपये झाले. वेळेचं बंधन वगैरे काही नाही. तर तिथं तुम्ही ठेवू शकताय. कपडे वगैरे सुद्धा तिथंच लोक बदलत आहेत. किंवा इथं छोटे छोटे दिसत आहेत बघा हे पांढरे, तर इथं आत तुम्हाला जर रिव्हील व्हायचं नसेल तर आतमध्ये तुम्ही कपडे बदलू शकताय. बस तिकडे दाखवू नकोस, लेडीज वगैरे कोणतं असेल आत. तर म्हणजे ही व्यवस्था आहे. कपडे घालून आलंच पाहिजे किंवा लुंगी घालून रूममधनं या असं काय नाही. इथं बदला, ह्याच्यात बदला, कपडे तिथं ठेवा. बॅगा वगैरे डायरेक्टली येणार असाल, लॉज वगैरे केला नसाल, जसं आम्ही केलं. आम्ही कुठनं आलो? कन्याकुमारीवरून आम्ही आलो. बॅग वगैरे इथं ठेवली, जेवढं पाहिजे होतं तेवढंच घेतलेलं मित्रांनो. बॅगा वगैरे तिथं आम्ही ठेवल्या, कपडे वगैरे काढून बॅगेमध्ये ठेवली, लुंगी नेसली आणि आत दर्शनाला गेलो. आत दर्शनाला जाताना काही चालत नाही मित्रांनो, फक्त लुंगीच्या आत अंडरपॅन्ट, लेडीजचं सुद्धा जे काय असेल ते कपडे वगैरे एवढंच. पर्स वगैरे चालत नाही. पैसे वगैरे हातातच ठेवायचे, त्यांनी दिलेली पावती हातातच ठेवायची. काही लोकांनी असं प्लॅस्टिकची पाकिटं वगैरे ठेवलेली, चमड्याचं काही चालत नाही, लक्षात घ्या. बुटं वगैरे तुम्ही पुढं काढू शकताय किंवा लोकांनी बघा इथं काढलेत, काही लोकांनी त्या ह्याच्यापाशी काढलेत, मंदिराच्या पायथ्याशी काढलेत.
बूट तुम्ही बूट चप्पल कुठेही काढू शकता, बाहेर कुठूनही शिरू शकता, बाहेर कुठूनही पडू शकता, आत कुठल्याही गेटने शिरू शकता. आपण पहिल्या गेटनं आलो कारण इथं आकर्षण आहे ना, गोपुरम आहे आपला. राहिला प्रश्न आता कशाचा, स्टोरीचा मित्रांनो, आंघोळ वगैरे इथं करू शकताय, प्रायव्हेट सोय आहे इथं, टॉयलेट बाथरूमची सुद्धा सोय आहे. राहिला प्रश्न स्टोरीचा, स्टोरी थोडीशी ॲनिमेटेड बघा आता. केरळच्या तिरुवनंतपूरमध्ये जगातील सर्वात श्रीमंत आणि रहस्यमय मंदिर आहे, श्री पद्मनाभ स्वामी मंदिर. शेकडो वर्षांपूर्वी विल्वमंगलम स्वामी नावाचे एक महान ऋषी भगवान विष्णूची कठोर तपस्या करत होते. अचानक तिथे एक लहान मुलगा आला. तो खूप गोंडस आणि तेजस्वी दिसत होता. स्वामी, माझ्यासोबत खेळा ना. खूप वेळ झाला तुम्ही असेच बसला आहात. मुला, थांब. मला त्रास देऊ नकोस. मी जप करत आहे. जर तुला मला पुन्हा शोधायचे असेल तर अनंतनकाडूच्या जंगलात ये. आणि क्षणार्धात तो मुलगा गायब झाला. स्वामींना समजले की तो साधा मुलगा नव्हता. स्वामी त्या मुलाला शोधत अनंतनकाडूच्या घनदाट जंगलात पोहोचले. त्यांनी पाहिले की तो मुलगा एका महाकाय मोहफुलाच्या झाडात शिरला आणि झाडातून प्रकाश येऊ लागला. ते झाड चक्क भगवान विष्णूच्या अनंत शयन मूर्तीत बदलले. ती मूर्ती खूप विशाल होती. प्रभू, तुम्हीच ते बालक होतात. हे अनंत शयन, मला दर्शन दिल्याबद्दल धन्यवाद. पुढे या ठिकाणी भव्य दगडी मंदिर बांधण्यात आले, जे आजही दिमाखात उभे आहे. मित्रांनो, आत भगवंताची जी मूर्ती आहे विष्णुदेवांची, तर ती शेषनागावर झोपलेल्या अवस्थेत आहे. 18 फुटी मूर्ती आहे मित्रांनो. 18 फुटी म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो, की मूर्ती एका दरवाजातून दिसत नाही, 3 दरवाजे आहेत. पहिल्या दरवाजातून मूर्तीचं तोंड आणि हात आणि पिंड दिसते, पिंडीवर असा हात केलेला आहे मूर्तीनं. दुसऱ्या दरवाजातून आपल्याला दिसतं ते म्हणजे मूर्तीतून जे ब्रह्मा म्हणजे कमळ आलं आहे आणि त्या कमळावर ब्रह्मादेव विराजमान आहेत, तर ते दिसत आहेत. आणि तिसऱ्या दरवाजातून आपल्याला दिसतात मूर्तीचे पाय. तर अशी शयन अवस्थेतली खूप छान मूर्ती आहे. फोटो तुम्हाला दिसत असेल तर ते दर्शन घेताना कन्सिडर करा की ह्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. पहिल्या दरवाजातून विष्णुदेवाचं तोंड आणि पिंडीवर सोडलेला हात, दुसऱ्या दरवाजातून त्यांच्या बिंबूतून बाहेर आलेले कमळ आणि त्याच्यावर विराजमान झालेले ब्रह्मदेव, आणि तिसऱ्या दरवाजातून तुम्हाला पाहायचं आहे विष्णुदेवांचे पाय. दर्शनाला तसा खूप गडबड करतात नॉर्मली, खरं ठीक आहे, चालतंय, चांगल्या प्रकारे दर्शन होतं तुमचं. आणखी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं येत आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे टायमिंग फॉलो करणं. आपल्यासारखी मंदिरे इथं विदाऊट टायमिंग फॉलो करता चालतात, तुम्हाला कसंही दर्शन मिळतं वगैरे, अशातली गोष्ट नाही आहे मित्रांनो. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फ्री दर्शन घ्या, किंवा 500 रुपयाला स्पेशल दर्शनची सुद्धा आज सोय आहे. 500 रुपयाचंच आम्हाला दिसलं, सगळे लोक 500 रुपयाचंच दर्शन घेत होते. त्यांना थोडंसं अलीकंड सोडत होते, लवकर आत सोडत होते. मोठी जी क्यू आहे, जी म्हणलं मी तुम्हाला की तिन्ही दरवाजातून फिरून येते, तसे काय सोडत नव्हते त्यांना. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या हातात पूजेचं एक थाळी वगैरे ते देत होते, त्यामुळे तोही तुम्हाला एक अनुभव मिळेल. वेळ नसेल तर 500 रुपयाचं घ्या, आणि वेळ असेल तुमच्याकडे संपूर्ण दिवस तर जे काय रेग्युलर दर्शन आहे ते घ्या. फक्त वेळा पाळायचे आहेत एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो बघा, चालत पुढनं जरा शॉर्ट घ्यायला निघालेलो, तर इथं मकर संक्रांतीनिमित्त रांगोळीचं कॉम्पिटिशन आहे. संजना, भाग घेणार आहेस काय? त्याला वेगवेगळ्या प्रकारचे ठिपक्याची रांगोळी सुद्धा काढायला आलेत. तिथं ते ह्याची सुद्धा काढायला आलेत बघ, रेषाची कसली म्हणतोय आपण त्याला, टिपिकल रांगोळी. संस्कार भारती नाही, त्याच्या पलीकडे रेषाची काढायला आले. साऊथ कर्नाटकी म्हणू नको, साऊथ स्टाईल रांगोळी आहे तिथं सुद्धा काढलं रेषारेषा. चला मित्रांनो, बस स्टँडवर आलोय, जिथे तामिळनाडूच्या बस लागतात. आता ॲक्च्युली स्ट्रगलच आहे की कसं कसं जायचं. लँग्वेज बॅरियर खूप मोठं आहे. जेवायला काय घेतले बघा, परत परोठा घेतला आहे आपण, आणि वाटाण्याची आमटी दिसते, वाटाण्याची करी म्हणले ते. थोडंसं केरळमध्ये आपण आहे, नॉनव्हेजचा ट्रेंड जास्त आहे. 3-4 हॉटेल हुडकले, प्रत्येक ठिकाणी नॉनव्हेज हे मिळतात. अंडी तरी आहेत, अंड्याची करी वगैरे आहेत. त्यामुळं आता जाऊन दे म्हणलं, जेवायला म्हटलं थोडंसं आम्हाला हुडकायला अवघड जात आहे, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट कर.
परत बघूया, चला खाऊन बघतो कसं सांगतो. वाटाण्याची आमटी छान आहे, कर ज्ञानाला आवडली म्हणल्यावर छानच आहे. चला खाऊन घेतो आणि बसता काय सीन आहे तो बघूया. मित्रांनो, सेंट्रल बस स्टँडला आपण आलो. त्रिवेंद्रम, तिरुवनंतपुरम काय म्हणायचं ते म्हणा तुम्ही. आता इथं तामिळनाडूच्या बस जिथे लागतात तर त्या ठिकाणी आलो आपण आणि तिथं थोडंसं नाश्ता केला. जिथं ते त्यांना विचारलं की कसं जायचं. गुगलनं आपल्याला ऑलरेडी सांगितलेलं की नागरकोली किंवा कन्याकुमारीकडे जाणाऱ्या कुठल्याही बसमध्ये बसा. तर ही आता बस कुठं निघाले ह्याचा एंड स्टॉप माहीत नाही. फक्त आपल्याला काय माहीत आहे की कुठलं रे नाव काय म्हणलं आपण, ए असं नाही, हे असं होतं बघा मित्रांनो. कुठं निघालोय माहीत नाही, निघालोय आपलं कुठं गेलं. गुगलला सर्च केलं तिथं वर आलेलं बघा. कुठं आलेलं नाही ग, थांब जरा. तुला मी सर्च केलं आणि तू कशाला सांगायला लागलं कॉन्फिडन्सनं काय ते. संजनाचा कॉन्फिडन्स म्हणजे आमच्या. कुठं गेलं हां आलं 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 थांबा. आपल्याला जायचं आहे आत्ता थक्कलय. आम्ही जसं थक्कलय तसं थक्कलय गाव आहे. तर त्या थक्कलय स्टॉपवर उतरायचं आहे. आम्ही फक्त हेच विचारलं त्याला की थक्कलयला जाते का, तर म्हणला जाते. कुठं जायचं आहे आपल्याला मित्रांनो आत्ता, पद्मनाभपुरम पॅलेस, की जो जगातील भारतातील सगळ्यात मोठा लाकडी खांबाचा पॅलेस आहे. ओके, तर तिथं जायचं आहे. आता वाजलेत 11:37. किती वेळ लागतोय बघूया. चला तिकीट काढायचं आहे अजून. आता इथं दाखवताना आपल्याला गुगलनं काय दाखवलं आहे, 1.5 ते 2 तास लागू शकतात. दुपारी 12:30 ते 2 ते बंद असतं आहे. तर तिथं पोचणं आधी महत्त्वाचं आहे. ऑन द वे टू कन्याकुमारी आहे, त्यामुळे तिथनंच परत आपल्याला पुढं जायचं आहे. चला बघूया तिकीट किती आहे ते सांगतो तुम्हाला. मित्रांनो तिकीट काढलेलं आहे बघा, तिरुवनंतपुरम टू थक्कलय. आता तिकीट किती रुपये आहे, 256. चौघांचे 4 काढलेत. तुम्ही विचाराल ज्ञानाचं का काढताय, तर इथं विचारत बसण्यात हे करत बसण्यात अर्थ नाही. काहीतरी कॅडमॅड करतात. खरं तिकीट लहान मुलांचं आजपर्यंत आम्हाला इथं आल्यापासून त्या टूरला कुणीच हाफ दिलं नाही. तर 4 तिकीट म्हणजे 64 रुपयाला आहे. बघा डिस्टन्स किती दाखवतं आहे आत्ता, 50 किलोमीटर दाखवतं आहे. खरं वेळ दाखवताना 1 तास 25 मिनिट दाखवतं आहे. त्याचा अर्थ रस्त्याचं काहीतरी घोळ असू शकतो. होय ना प्रथम, रस्ता जरासा कसा आहे बघितला पाहिजे. आता ह्या हिशोबानं आपण पोचणार किती आहे, 1:18 तिथं पोचणार आहे. ते 12:30ला बंद होतं आहे, 2ला सुरू होतं आहे. तर ठीक आहे, आपल्याला तिथनं परत उतरल्यानंतर आणि चालत जायला लागणार आहे 10-15 मिनटं. सो आपण उघडण्याच्या टायमात तिथं पोचतो आहे. बाकी राहिला प्रश्न त्याच्या पुढचा प्लॅन काय आहे आपला, तर बघा आपण इथनं आता म्हणजे तिरुवनंतपुरमवरनं कुठं निघालो आहे, ह्या काय थक्कलयवरनं परत नागरकोलीला जायचं आहे. तिथनं परत सुचिंद्रम म्हणून एक मंदिर आहे, तिथनं 14-15 किलोमीटरच्या 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ते 5 वाजता उघडतं आहे. म्हणजे आपल्याला इथं अशा प्रकारे वेळ स्पेंड करायचा आहे की 5 वाजेपर्यंत आपण थक्कलयवरनं सुचिंद्रमपर्यंत पोचू. तिथंसुद्धा एक मंदिर आहे, तर त्याने मंदिर पाहायचं आहे. आणि तिथनंच परत नागरकोलीला येऊन आपल्याला कन्याकुमारीला रिटर्न जायचं आहे. तर हा आजचा असा आपला प्लॅन आहे. बघूया कसा एक्झिक्यूट होतो आहे. बस आपल्यासारख्याच आहेत, खूप कंडिशन वगैरे आहेत, असं काय भानगड नाही. त्यामुळं कम्फर्ट वगैरे विसरून चला. राहिला प्रश्न बसलो आहे कुठल्या सीटवर माहीत नाही. लहान मुलांची आहे, बायकांची आहे, कुणासाठी रिझर्व आहे काय आपल्याला वाचा येत नाही. त्यामुळे तो आपल्याला कम्फर्ट मिळतो. आपण म्हणू शकतो की बाबा पता नाही, त्या बेसिसवर आम्ही बसलेलो आहे. ज्ञानुडी कुठं बसले सांग. ज्ञानुडीला सांगितले ब्रेक मारल्यावर ड्रायव्हरला हाय करायला जाऊ नकोस, कारण इथले सगळे ड्रायव्हर कोण असतात, प्रथम रजनीकांत. चला भेटूया आपण पद्मनाभपुरम पॅलेसमध्ये.